नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत असायलाच पाहिजे, कारण आता आम्ही आलो आहे तुमच्या समोर एक नवीन एका आशेने आणि तुम्हा सर्वांना उत्तुंग भरारीसाठी तुमच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे जिनियस कॉमर्स क्लासेसच्या मार्फत परिवर्तन लर्निंग सेंटरच्या माध्यमातून तुमच्यासाठी पूर्णपणे एक कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी अल्प दरात तो उपलब्ध असणार आहे आणि तो उपलब्ध करून देणार आहोत. सर्व कॉमर्स शाखेतील सर्व विषय आपल्याच याच युट्यूब चॅनल वरती आणि आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय. तर प्रथमतः तुम्हा सर्वांचं वेलकम. जिनियस योद्धा ही एक आपली बॅच आहे जी ऑनलाईन क्लासेस साठी सगळ्यात फेमस आहे. अख्ख्या युट्यूब चॅनल वरती आपण या नावाने खूप प्रसिद्ध आहोत. आणि मग जिनियस योद्धा, तर तुमच्यामधला योद्धा आणि तो ही जिनियस अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्याला चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त करून देण्यासाठी ही बॅच आम्ही सुरुवात केली होती आणि त्याला उदंड आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या चॅनलला मिळालेला आहे. आतापर्यंत आपण जवळपास 13,000चा पल्ला गाठण्याच्या मार्गावर आहोत. काही गोष्टी थोड्याशा आपल्या म्हणजे आणखी 100-150 आपण सबस्क्रायबर आणि ते होऊन जातील, काही अडचण नाही. पण 13,000च्या टप्प्यावरती आपण आहोत आणि नक्कीच तो 13,000चा टप्पा आपण 20,000पर्यंत नक्कीच नेऊ. इथपर्यंत आपले तुमच्या प्रेमाच्या माध्यमातून ही ग्वाही देऊ शकतो. आणि म्हणूनच तर सर्वांचं जिनेश योद्ध्यांचं या ऑनलाईन लेक्चर मध्ये सर्वांचं मनस्य पुनः एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल जिनियस योद्धा. यानंतर बघा चला, यापूर्वी आपण काय पाहिलं होतं ते थोडंसं एक वेळेस पाहून घेऊ. चला, तर प्रथमतः आपण काही लेक्चर्स आपले जे आहेत ते परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती आहेत. तुम्ही तो कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला ते सगळे लेक्चर उपलब्ध होतील. आता प्रथमतः बघा, व्यवस्थापनाची तत्वे हा घटक आपण पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी जे कोर्सेस ज्यांनी घेतलेला आहे आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती जे विद्यार्थी आपल्याला उपलब्ध झाले आहेत, ज्यांनी तो कोर्स आमच्याकडून विकत घेतलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ही माहिती आहे की व्यवस्थापनाची तत्वे हा घटक आपण यापूर्वी घेतला होता. आता यानंतर आपण व्यवस्थापनाचे कार्य हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये आपण हे पाहिलं होतं की व्यवस्थापन करत असताना कोणत्या तत्वांचं, कोणत्या नियमांचं, कोणत्या प्रिन्सिपलचं, कोणत्या सिद्धांताचा आपण उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपलं व्यवस्थापन हे उत्तम होईल आणि याचाच फायदा आपल्या व्यवसाय संघटना असेल किंवा इतर कोणत्याही संघटना असेल त्या संघटनामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. नुसतं व्यवस्थापन संघटन नाही, व्यवसाय संघटन नाही, तर व्यवसायामध्ये असणारं शिक्षण असेल, हॉटेल असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ही तत्वे लागू होतात. त्यामध्ये हेनरी फेयॉलची खूप महत्वाची तत्वे होती, फ्रेडरिक टेलरची खूप महत्वाची तत्वे होती. त्या सर्व तत्वांचा अभ्यास आपण व्यवस्थापनाची तत्वे या घटकामध्ये पाहिलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने तो घटक आपण परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती उपलब्ध करून दिलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने तो तुम्हाला समजेल, त्यासाठी लवकरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर करायचेच, प्लस परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपला सुद्धा आपण जॉईन व्हावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. यानंतर बघा, व्यवस्थापनाचे कार्य हा दुसरा घटक आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर त्या घटकामध्ये आपल्याला काय शिकायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण माणसांना जर उद्दिष्ट कळाले की आपल्याला काय करायचंय आणि काय करायचं नाही, या दोन गोष्टी जर लक्षात आल्या तर आपण आपलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करतो. मग आपल्याला व्यवस्थापन सांगतं व्यवस्थापनाची कार्य करत असताना व्यवस्थापनामध्ये कोणकोणते घटक महत्वाचे आहेत. तर नियोजन हा एक घटक खूप महत्वाचा आहे, संघटन, त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ही व्यवस्थापनाच्या कार्यातील महत्वाचे 6 घटक आहेत की ज्याच्यामुळं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं पार पाडलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नियोजन म्हणजे काय, त्यानंतर संघटन म्हणजे काय, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, निर्देशन म्हणजे काय, जर आपण डायरेक्शन्स म्हणतो, समन्वय म्हणजे काय, कोऑर्डिनेशन, आणि नियंत्रण म्हणजे पूर्ण कंट्रोलिंग. तर कशा पद्धतीने हे सगळे 6 घटक कसे महत्वाचे आहेत त्याचं महत्व पण आपण या घटकामध्ये पाहणार आहोत, त्यामागचा अर्थ पण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर या प्रत्येक घटकाची किंवा प्रत्येक बाबींची आपण व्याख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. आणि म्हणून आपल्यासाठी हा घटक खूप महत्वाचा आहे. यानंतर पहा, व्यवस्थापनाची कार्य. ठीक आहे, चला, कार्य तर व्यवस्थापनाची कार्य, तर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे प्रस्तावना. नेमकं काय सांगायचं आपल्या प्रस्तावनेमध्ये, जे मोठे प्रश्न असतात जे आपल्याला जास्त 8 मार्कांसाठी येतात, 4 मार्कांसाठी, 5 मार्कांसाठी येतात, तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला प्रस्तावना लिहिणं खूप अपेक्षित असतं.
आणि मग अशा वेळेस प्रस्तावना नेमकी काय, मोजकी प्रस्तावना या ठिकाणी मी सादर करतोय. बघा, व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये कोणतं उद्दिष्ट, तर बघा, संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाती घेतलेल्या कामांनाच व्यवस्थापन असे संबोधले आहे. बघा, संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक संघटनेचे काही ना काही उद्दिष्ट असतात. साध्या सोप्या भाषेत समजावून घ्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सुद्धा एक काय उत्तम संघटन आहे, आणि त्या संघटनानं हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं छत्रपती शिवरायांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ एक उद्दिष्ट त्यांनी काय केलं होतं, प्रत्येक घटकांना, आपल्या शूरवीरांना, आपल्या योद्ध्यांना त्यांनी दिलं होतं. आणि असंच प्रत्येक व्यवस्थापनामध्ये, प्रत्येक नियोजन करत असताना किंवा व्यवस्थापन कार्य पार पडत असताना तर सगळ्यात महत्वाचं आहे की संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मग ते राजकीय संघटन असू शकतं, सामाजिक संघटन असू शकतं, व्यावसायिक संघटन असू शकतं, प्रत्येक संघटनामध्ये आपल्याला ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाती घेतलेल्या कामांनाच व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन हा विविध तत्वांचा समूह आहे. बघा, लक्षात घ्या, रिकाम्या जागेसाठी महत्वाचं आहे. व्यवस्थापन हा विविध तत्वांचा समूह आहे जो नियोजन, संघटन, बघा, नियोजन, एक मिनिट थोडस कलर चेंज करून घेतो. ठीक आहे, बघा आता दिसत असेल. बघा, संघटना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घेतलेल्या कामांनाच, हाती घेतलेल्या कामांनाच काय म्हटलेलं आहे, व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन हा विविध तत्वांचा समूह आहे जो नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, ज्याला आपण स्टाफिंग म्हणतो, त्यानंतर निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण या सर्व कार्याशी संबंधित आहे. काय संबंधित आहे, तर व्यवस्थापन कोणत्या कार्य संबंधित आहे, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण या सर्व कार्याशी संबंधित आहे. ते म्हणजे व्यवस्थापन. ही कार्य संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतात. जे काही संघटनेने ठरवलेली कार्य आहेत ती कार्य साध्य करण्यासाठी, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोण कार्य करतं, तर व्यवस्थापन हे कार्य करत असतं. आणि म्हणून व्यवस्थापनामध्ये संघटनात्मक उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचंय. कोणतेही उद्दिष्ट असेल, कुठलंही कार्य करत असताना, कोणतेही तुम्ही कार्य करत असाल तर त्या कार्याचं प्रथमतः आपण उद्दिष्ट ठरवलं पाहिजे की आपल्याला ह्या कार्यातून काय साध्य करायचं, कोणत्या गोष्टीचा विकास साध्य करायचा आहे, काय नेमकं आर्थिक विकास साध्य करायचा आहे, सामाजिक विकास साध्य करायचा आहे का, आर्थिक आणि सामाजिक ह्या दोन्ही आणि सेवा ह्या सगळ्यांचा चांगल्या पद्धतीने पुरवठा करायचा आहे, हे ठरवण्याचं काम आपल्याला हे व्यवस्थापन सांगत असतं. म्हणजे उत्तम व्यवस्थापन तेच असतं ज्याच्यामध्ये नियोजन आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं संघटन आहे, ज्याच्यामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्यांचं सुद्धा चांगलं व्यवस्थापन आहे, आणि प्रत्येकाला एक डायरेक्शन, एक निर्देशन आहे की आपल्याला कोणत्या बाजूने जायचंय. म्हणजे एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे, म्हणजे मधलं अंतर हे कमी करण्यासाठी निर्देशन, आणि सगळ्यांचं कोऑर्डिनेशन, सगळ्यांचा समन्वय आणि त्याच्यावर असणारे कंट्रोलिंग, ह्या सगळ्यांवरती असणारं नियंत्रण हे आपल्याला एक चांगलं व्यवस्थापन देऊ शकतं. आणि असेच व्यवस्थापन म्हणजे पूर्वीपासून जे ज्या महत्वाकांक्षी ज्या ज्या लोकांनी बाळगल्या त्यांच्या अंगामध्ये व्यवस्थापन हे खूप होतं. मग इंग्रज राज्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठं व्यवस्थापन होतं. मग हे व्यवस्थापन या अशाच पद्धतीने त्यांनी ते पूर्ण केलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो 1947 साली भारत स्वतंत्र झाला, बरोबर आहे, पण हे स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर त्याच जगामध्ये, ज्या जगामध्ये भारताचा समावेश होता, ज्या जगामध्ये इंग्लंड सारखा एक छोटा देश होता, त्या देशानं 28 देशांवरती राज्य केलं. हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्याला कारणीभूत म्हणजे हे व्यवस्थापन आहे. हे प्रस्तावनेमध्ये ह्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला तरी काही अडचण ठरणार नाही, कारण प्रस्तावना ही ओव्हरऑल आपल्याला सगळ्यांची माहिती, व्यवस्थापनाचं नेमकं काय महत्व आहे हे आपल्याला सांगण्यासाठी हे करायचं. मग त्याच व्यवस्थापनामध्ये प्रस्तावनामध्ये आपण हेनरी फेवलचं मत सुद्धा आपण व्यक्त करू शकतो. हेनरी फेवल बाबा काय म्हणतो आपल्याला, ते आपले बाबा आहेत, गायडन्सर आहेत. बघा, हेनरी फेवलच्या मतानुसार व्यवस्थापन करणे म्हणजे, बघा, व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत करणे, भाकीत वर्तणे म्हणजे काय, ज्योतिष होऊन बसायचं नाही. लक्षात घ्या, असं मांडी घालून अगदी ज्योतिष सांगतो हात वगैरे बघायचा नाही. तर व्यवस्थापनामध्ये आपण भाकीत वर्तवत असतो की आपण कुठपर्यंतचा पल्ला गाठू शकतो किंवा काय होऊ शकतं व्यवस्थापन जर चांगलं केलं तर. नियोजन करणे सगळ्यात महत्वाचं, संघटन करणे आणि आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हेनरी फेवलने आपल्या एका व्यवस्थापनाबद्दल आपलं मत व्यक्त करताना केलं आहे. तर याच्यामध्ये बघा, व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत वर्तवणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे म्हणजे काय होय, व्यवस्थापन होय, असं हेनरी फेवल यांचं मत.
हेनरी फेवलची 14 तत्व ही खूप फेमस आहेत, खूप प्रसिद्ध आहेत, जी की सगळ्या क्षेत्रामध्ये वापरली जातात. कॉमर्स शाखेमध्ये वापरली जातात, शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा वापरली जातात. प्रत्येक क्षेत्रामध्ये ती तत्व वापरली जातात, पण वेगवेगळ्या मार्गाने. पण तत्व मात्र ती 14 तत्व हेनरी फेवलने आपल्याला सांगितली होती. आता लुथर गुलिक यांनी बघा खूप मोठा एक शब्द आपल्याला दिलेला आहे. तो शब्द आहे पोस्ट कॉर्ब. POSDCORB हा शब्द दिला. आता ज्यामध्ये P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन. बघा, P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन, O म्हणजे ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन, S म्हणजे स्टाफिंग म्हणजे कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन, D म्हणजे डायरेक्टिंग किंवा डायरेक्शन्स म्हणजे निर्देशन, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. आता जर आपण पूर्ण यांचा विचार केला तर आपल्याकडे हा व्यवस्थापनाची कार्य समजावून घेत असताना आपल्याकडे बघा किती मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. किती मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे बघा, 6 मुद्दे. बघा लक्ष द्या, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण. तर त्यामध्ये नियंत्रण हा विषय त्यांनी लिहिलेला नाही. कोणी? लुथर गुलिक यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही. बाकी 5 घटक आले आहेत, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन आणि समन्वय. नियंत्रण आलेलं नाही. पण त्याबद्दल त्यांनी काय दिलंय बघा, रिपोर्टिंग म्हणजे काय? अहवाल सादर करणे. रिपोर्टिंग म्हणजे काय? अहवाल सादर करणे. अहवाल सादर करणे बघा, अहवाल सादर करणे. तसेच बी फॉर बजेटिंग. बजेटिंग म्हणजे काय? अंदाजपत्रक तयार करणे. आताच काही दिवसापूर्वी देशाचं बजेट सादर झालं, केंद्रीय बजेट. ओके. आणि त्यानंतर अहवाल देणे व अंदाजपत्रक तयार करणे ही कार्य नियंत्रणामध्ये काय असतात? समाविष्ट असतात. बघा, त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण हे सांगितलेलं नाही, परंतु रिपोर्टिंग आणि बजेटिंग आणि याचा समावेश त्यांनी कशामध्ये केला आहे? नियंत्रणामध्ये केला आहे. म्हणून आपल्याला शिकताना ही 5 तर त्यांची जी काही लुथर गुलिकनं आपल्याला जी काही पोस्ट कॉर्ब हा शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. पण त्यातला R आणि B हा मात्र नियंत्रणामध्ये त्यांनी समाविष्ट केला आहे. म्हणजे एकंदरीत पहिले 5 आणि हा 6 म्हणजे व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये 6 घटक खूप महत्वाचे आहेत. आणि जर आपण या शब्दांचा विचार केला तर याच्यामध्ये एकूण हे 5 आणि हे 2 असे 7 घटकांचा समावेश केलाय. त्यापैकी 2 घटक मात्र लक्षात घ्या, 2 घटक मात्र आपल्याला नियंत्रणामध्ये दिलेले आहेत. तर हेनरी फेवलचं मत आपण जाणून घेतलं. त्यानंतर लुथर गुलिक याचं व्यवस्थापनाबद्दल त्यांनी दिलेला कॉमर्स शाखेला दिला तो एक महत्वाचा शब्द आपण समजावून घेतला आणि त्याचा एक अर्थ पण आपण या ठिकाणी लक्षात घेतला. तर चला तर मग आता पुढे काय पाहायचंय? पुढे आपल्याला पाहायचं आहे नियोजन म्हणजे काय. जे पहिलं व्यवस्थापनातल्या कार्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं जर क्षेत्र कोणतं असेल ते म्हणजे नियोजन आहे. आता नियोजन म्हणजे प्लॅनिंग. आता त्याचा अर्थ आपण पहिल्यांदा समजून घ्या. नेमकं नियोजन कशाला म्हणायचं? नुसतं नियोजन म्हणून चालतंय का? नाही. तर बघा, नियोजन ह्या सगळ्या गोष्टी ह्या कार्य करण्याच्या अगोदरच्या आहेत. येते लक्षात? जेव्हा लॉर्ड एलस्ली यांनी काय सांगितलं की म्हणले की मी एखादं काम करण्याच्या अगोदर, ते काम एखादं युद्ध करण्याच्या अगोदर ते युद्ध मी काय करतो? टेबलवरती जिंकत असतो. म्हणजे नियोजन करत असताना की कसं नियोजन करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं. जसं की इथं आता हे प्लॅनिंग आहे. काय प्लॅनिंग चालू आहे की हे अगोदर इथं डिसाईड करायचं. एक त्या चित्रातून तुमच्या लक्षात येत असेल, ह्या एका इमेज मधून तुमच्या लक्षात येत असेल की कशा पद्धतीनं एक नियोजन करायचं असतं, हे प्लॅनिंग. परंतु तरी सुद्धा चित्र बघून काय समजते हो? क्वेश्चन मार्कच है ना. मग हे समजून घ्यायचं असेल तर ह्या क्वेश्चन मार्कचं उत्तर म्हणजे आताचे आपले काय असणार आहे? डेफिनेशन असणार आहे. बघा, पहिल्यांदा आपण अर्थ समजून घेऊया. बघा, नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. बघा, नियोजन हे व्यवस्थापनाचे काय आहे? मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाची प्रत्येक कार्य, बघा, प्रत्येक कार्य कशावर अवलंबून आहेत? कशावर आधारित आहेत? तर ते नियोजनावर आधारित आहेत. बरोबर आहे का नाही? बघा, आणि नियोजन ही तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची, बघा, तार्किक विचार करायचा आहे, तर्क लावायचे,
की हे जर असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, अशा पद्धतीचा विचार आपल्याला तार्किक विचार म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये तर्कशुद्धता म्हणजे 100% तो विचार यशस्वी झाला पाहिजे. तो तर्कशुद्ध काही तर्कावर आधारित केलेला घेतलेला निर्णय, तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे. नियोजन वैचारिक प्रक्रिया आहे जी विचारामध्ये अगोदर वैचारिक आहे, नंतर मग त्याची अंमलबजावणी. थोडक्यात साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर बघा, नियोजन हा भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम आहे. बघा, भविष्यातील कार्याचा कसा आहे, विस्तृत कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्हाला जर नियोजन 5 मिनिटापूर्वी 5 मिनिटानंतरच करायचं असेल तर ते काय तेवढं महत्वाचं नाही. नियोजनामध्ये त्याला महत्व नाही की 5 मिनिटानंतर मी काय करणार हे महत्वाचं नाही. तर पुढील 5 वर्षानंतर किंवा पुढील 50 वर्षामध्ये मी केलेल्या नियोजनाचा काय परिणाम असेल, त्याची काय त्या मागची दूरदृष्टी, काय ध्येय, काय धोरणं ही असतील, हे मात्र आता स्पष्ट करणे. म्हणून ते काय म्हणलेलं आहे, नियोजन हा भविष्यातील कार्यांचा काय विस्तृत कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे तर विस्तृत असा कार्यक्रम आहे ज्याची व्याप्ती खूप मोठी असते. ओके, तर हे झालं नियोजनामागचा अर्थ. काय समजलं याच्यामध्ये तर पहिल्यांदा कळालं की व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे नियोजन. नियोजन हा प्रत्येक व्यवस्थापनामध्ये आपल्याला नियोजन हे करावेच लागते. ते आधारित आहे, व्यवस्थापन हे नियोजनावर आधारित आहे. नियोजन ही एक तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे. वैचारिक प्रक्रिया हे लक्षात घ्या. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर नियोजन हा भविष्यातील कार्यांचा विस्तृत असा कार्यक्रम आहे. चला, येते लक्षात. तर चला, तर मग हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता समजून घेऊया व्हॉट इज प्लॅनिंग. प्लॅनिंग हे म्हणजे काय. तर बघा, प्लॅनिंग एक पिक्चर तुमच्या समोर आहे. एकमेकांशी चर्चा यामध्ये होऊ शकते. यामध्ये नियोजन करत असताना काही उद्दिष्टांवरती चर्चा केली जाते, काही हेतूंवरती चर्चा केली जाते आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे, कुठपर्यंतचा प्रवास पूर्ण करायचा आहे, हे या नियोजनामध्ये ठरत असतं. मग व्हॉट इज प्लॅनिंग म्हणल्यानंतर आता आपण समजून घेणं गरजेचं आहे, कारण डोक्यामध्ये क्वेश्चन मार्क हा जास्त दिवस ठेवणं चुकीचं आहे. मग चला, मग आता जास्त डोक्यामध्ये क्वेश्चन मार्क ठेवायचा नाही. आता फक्त आणि फक्त आन्सर बघू, उत्तर बघू. मग त्याची व्याख्या आपण जर समजून घेतली तर नेमकं आपल्याला कळेल की नियोजन म्हणजे काय. तर ओडोनेल बघा, आणि ओडोनेल आणि कॉन्स हे 2 सायंटिस्ट आहेत. हे काय सख्खे भाऊ वगैरे काही नाहीये बरं का. ठीक आहे, आपण त्यांचा फोटो समोरासमोर लावलाय याच्यासाठी, कारण ते तुम्हाला माहिती असावे की नेमकं ती माणसं नेमकी कशी आहेत. फक्त कलर घ्यायचे नाही नाही पेनचा कलर चेंज. हा, 1 मिनिट. ओके, ओके. बघा, तर व्याख्या कशाची, नियोजनाची. काय व्याख्या आहे नियोजनाच्या, काही महत्वाच्या व्याख्या म्हटल्या. त्याच्यामध्ये 2 व्याख्या आपल्याला पाहायचे. पहिली व्याख्या आहे सर डॉक्टर कुंज यांची आणि ओडोनेल या दोघांनी एकत्रितरित्या केलेली व्याख्या. काय आहे बघा, कोणते काम करायचे आहे, बघा कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे, कोणते, कसे आणि केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे आणि कोणी करायचं आहे हे अगोदर निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. बघा, सोपी व्याख्या. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी काही अडचण नाही. कोणते काम करायचे आहे, पुढचा प्रश्न आहे कसे करावयाचे आहे, तिसरा आहे केव्हा करावयाचे आहे आणि कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. येते लक्षात. पुन्हा एकदा स्क्रीनवरती व्याख्या आहे, एक वेळेस वाचून घेऊ शकता. कोणते काम करायचे आहे, ते काम कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे. अगोदरच निश्चित म्हणजे काम करण्याच्या पूर्वी ते निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. पुन्हा एकदा कोणते काम करायचे आहे म्हणा. माझ्यासोबत तुम्ही जर म्हणत असाल तर आणखीन सोपं.
बघा, कोणते काम करायचे आहे, कसे करावयाचे आहे, करावयाचे शब्द बघा, करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे आणि कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. एवढ्यावर ते थांबत नाही, पुढे ते सांगतायत आपल्याला की नियोजनामुळे आपण कुठे आहोत, नेमकं आपण कुठे आहोत म्हणजे कुठे आहोत, लातूरला आहोत, साताऱ्याला आहोत, पुण्याला आहोत, कोल्हापूरमध्ये आहोत, नंदुरबारमध्ये आहोत, भंडारा गोंदिया कुठे आहोत नेमकं ते नाही महत्वाचं, तर आपली प्रगती कशी आहे, आपण केलेलं व्यवस्थापन त्याची प्रगती कशी आहे, त्याचा विकास कसा होतोय, तर आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला काय साध्य करायचं होतं, आपल्याला सेवा आणि सोबत नफा या दोन गोष्टी साध्य करायच्या, लोकांना चांगली सेवा देणं आणि चांगलं नफा कमवणं, हे जर आपलं उद्दिष्ट असेल तर त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचलोय का, म्हणून आपल्याला कुठे जायचे आहे, यातील अंतर म्हणजे आपला छोटा व्यवसाय जो काही हजार रुपयांचा व्यवसाय त्याला लाखांमध्ये न्यायचंय, लाखांचा जो व्यवसाय झालेला आहे त्याला कोटीमध्ये न्यायचंय, कोटीमध्ये असलेला लाख कोटीमध्ये आपल्याला तो न्यायचा असेल तर त्यामागे आपल्याला कुठे जायचे आहे, कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते. कशामधलं, आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे, आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं, येते लक्षात, तर याच्यामधलं अंतर कमी करणं, येते लक्षात, तर ते कमी करणं म्हणजे काय, तर ते कमी करण्यासाठी आपल्याला नियोजन महत्वाचं असतं, म्हणून जायचे आहे यातील अंतर कमी होते, यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या. बघा, जर नियोजन नसते तर ही त्याने हे सांगते, शक्यता सांगते, जर नियोजन जर नसतं तर नियोजनामुळे आपण कुठे, आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते आणि म्हणते यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या कधीच शक्य झाल्या नसते, कशाशिवाय, नियोजनाशिवाय. हे यांनी सांगितलेलं आहे. कोन्स आणि ओडोनेल यांनी आपल्याला ही डेफिनेशन दिली, ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे, परंतु याच्यावरती आणखी जर आपल्याला एकदम सोपी आहे, सहज पाठ होणारी ही व्याख्या आहे, बरोबर. तर बघा पुढं याच्यानंतर जे तज्ञ आहेत ते डॉक्टर प्रोफेसर जेम्स स्टोनर, त्यांचं मत काय आहे बघ, संघटनेची, कोणाची, संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बघा, संघटनेची उद्दिष्ट ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग. बघा, स्टोनर काय म्हणतात, स्टोनर काय म्हणतात, संघटनेची जी काही संघटनेनं उद्दिष्ट ठरवली आहेत ती सगळी उद्दिष्ट ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. बघा, कोणता मार्ग आखून द्यायचा आहे, उद्दिष्ट ठरविणे, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन आहे. म्हणजे आपल्याला कशा कशा पद्धतीनं आपल्या उत्पादनामध्ये डेव्हलप करायची आहे, कशा कशा पद्धतीने त्याची वाढ करायची आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून ते आखून देणं म्हणजे काय, तर नियोजन आहे. या वर्षी आपण किती रुपये नफा कमवला किंवा या वर्षी उत्पादन खर्च किती होता, पुढच्या वेळेस तो उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, किंवा यावेळेस आपला मार्केटिंगचा म्हणजे विक्रीचा व्यवसाय किती कोटीपर्यंत झाला, किती लाखांपर्यंत झाला, किती हजार रुपयापर्यंत झाला हे समजून घेणं आणि पुढच्या वर्षी तो आणखीन कसा पुढे नेता येईल याची आखणी करणं म्हणजे नियोजन आहे. जेम्स स्टोनरची व्याख्या सुद्धा खूप सोपी आहे. संघटनेची उद्दिष्ट ठरविणे, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. तर मित्रांनो, आज आपण या सर्व घटकांच्या बाबतीत जर समजून घेताना एक गोष्ट समजून घेतली, नेमकं व्यवस्थापनाची कार्य करत असताना कोणकोणत्या 6 गोष्टी महत्वाच्या आहेत ती आपण बघितली. नियोजन आहे, त्यानंतर निर्देशन आहे, समन्वय आहे, त्यानंतर डायरेक्शन्स निर्देशन आहे, त्यानंतर नियोजन आहे, त्यानंतर शेवटी आहे ते नियंत्रण आहे आणि त्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन. असे एकूण 6 मुद्दे व्यवस्थापनाच्या कार्यासाठी खूप महत्वाचे असतात. त्यांचा आपण थोडासा परिचय करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामधलं जे पहिलं महत्वाचं कार्य होतं व्यवस्थापनाचं ते म्हणजे नियोजन. तर त्या नियोजनाची व्याख्या आणि त्याचा अर्थ, त्यामागची प्रस्तावना ही आपण या ठिकाणी समजावून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढील लेक्चरमध्ये या नियोजनाचं कार्य नेमकं कोणतं असेल, कार्य काय असेल याबद्दलची माहिती आपण नक्कीच पाहू. आणि सर्वांनी बघा, आजच्या याच्यामध्ये कोणकोणते घटक लक्षात आले थोडस रिवाइज करूया. आपण जेम्स स्टोनर यांची डेफिनेशन बघितली, एक वेळेस तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण कोन्स आणि ओडोनेल यांच्या सुद्धा व्याख्या पाहिल्या.
त्यांनी सांगितलेलं कोणतं काम करायचंय, कसे करायचे आहे, कोणी करायचे आहे आणि केव्हा करायचे आहे याचा एक अगोदरच निश्चित करणे, म्हणजे याचा पूर्ण हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे काय नियोजन आहे. तुम्ही ते वाचून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घ्यायला काही अडचण नाही. त्यानंतर प्लॅनिंग बद्दल आपण समजावून घेतलं व्याख्येच्या माध्यमातून. त्याच प्लॅनिंगचा आपण अर्थ देखील समजावून घेतला की नियोजन हे मूलभूत कार्य आहे कशाचं, व्यवस्थापनाचं. प्रत्येक कार्य हे नियोजनावर आधारित आहे. ते कार्य नियोजन ही एक तार्किक विचार करण्याची काय आहे आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची एक वैचारिक प्रक्रिया आहे जी आपल्या विचारामध्ये साध्य होत असते. आणि थोडक्यात नियोजन हा भविष्यातील कार्यांचा काय आहे एक विस्तृत असा कार्यक्रम आहे. हे पण आपण समजून घेतलेलं आहे. त्यानंतर हेनरी फ्युएलच्या मतानुसार लुथर गुलिगचं जे मत आहे त्यांनी दिलेला शब्द मात्र लक्षात ठेवा. तो शब्द काय आहे, तो पोस्ट कोर नावाचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये पी म्हणजे काय, ओ म्हणजे काय, एस म्हणजे काय हे पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर व्यवस्थापनाचे कार्य, याच्यामध्ये आपल्याला बघा व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये आपल्याला संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही इतर आणखी गोष्टींचा उल्लेख करू शकता. म्हणजे काय सांगायचं आपल्याला, नियोजनाचं नेमकं महत्व काय, नियोजनामुळे काय साध्य होतं, आणि मगच आपल्याला हे नियोजन आपण समजून घेतलं. पुढील लेक्चरमध्ये आपण नियोजनाचे महत्व हे या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर सर्वांचं बघा या ठिकाणी व्यवस्थापनाचे कार्य त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे एकंदरीत आपण हा पूर्ण घटक समजावून घेतला. म्हणजे एक नियोजन म्हणजे काय, त्याच्या मागचा अर्थ, प्रस्तावना हा सगळा घटक समजून घेतला. त्यामध्ये कोण आणि ओडोनेलची व्याख्या पण समजावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जेम्स स्टोनर यांची सुद्धा व्याख्या समजावून घेतली आहे आणि प्रस्तावनेमध्ये आपण पोस्ट कोरचा सुद्धा उल्लेख, पोस्ट कोर यांचा उल्लेख सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर हेनरी फ्युएलचं मत हे सुद्धा आपण त्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख करू शकतो किंवा अर्थामध्ये सुद्धा ते स्पष्ट करू शकतो. तर एकंदरीत आजचं लेक्चर हे कसं वाटलं, कितपर्यंत समजलं, किती महत्वाचं वाटलं म्हणण्यापेक्षा कितपर्यंत समजलं हे नक्कीच आम्हाला कमेंट मधून प्रतिसाद देत चला, सांगत चला, जेणेकरून आम्हाला आमच्या काही गोष्टीमध्ये नक्की सुधारणा करता येईल. आजपर्यंत आपण तुमच्याच मार्गदर्शनाखाली करता, आमचे मार्गदर्शक तुम्हीच आहात, कारण तुम्हीच बऱ्याच वेळा आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यातूनच आम्ही काहीतरी नवीन करण्याचा, वेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका, कारण ते जर नाही दाबलं तर आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणजे काही गोष्टी वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतात, कारण वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही त्या सर्च करणं, कारण काही व्हिडिओ आपण आता काही व्हिडिओ फक्त युट्यूबवरती अपलोड करतोय, परंतु शक्यतो जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे हे परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवरतीच असणार आहेत, हे नक्की समजून घ्या. आणि याच्या अगोदर जे हेनरी फ्युएलचा पहिला जो घटक आहे तो सुद्धा आपल्याला हेनरी फ्युएलचे तत्व हा युट्यूबवर उपलब्ध आहे. तो एक महत्वाचा प्रश्न आहे जो की 8 मार्कांसाठी म्हणजे सर्वात मोठा प्रश्न घटकांवरती जो येऊ शकतो तो प्रश्न आहे, तो पण समजून घ्या. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि नक्कीच मी जे सांगितलं ते नक्कीच करा. आम्हाला कमेंट मधून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. असंच प्रेम भरभरून प्रेम वाढू द्या. सबस्क्राईब हे वाढलेच पाहिजेत, कारण तो जर आम्ही एवढं काही नवीन तुमच्यासाठी करत असू तर त्याचं फळ म्हणजे ते सबस्क्रायबर आहेत. आणि लगेच आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचंय आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि आमच्या सर्व कॉमर्स शाखेच्या सर्व विषयांचा विस्तृतपणे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तो कोर्स सुद्धा त्याचा सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता अशी आपणास विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टॉप.